आजच्या कथेचे नाव आहे ठकास महाठक. एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याचा मुलगा थोडा मंदबुद्धीच होता, परंतु त्याची सून मात्र फार हुशार व शहाणी होती. एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा नीट करत होता. तितक्यात कुणीतरी तिघेजण तिथे आले व म्हणाले, तुला आमच्या राजाने बोलावले आहे. आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा, समुद्राचा राजा म्हणजे देव. पण याला बोलवण्यासाठी जी माणसे आली होती ती काळी व भिन्न होती. बहुतेक ते राक्षसांचे दूत होते. पण ही गोष्ट त्या अर्धवटच्या लक्षात आली नाही. त्याने विचारले, तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे? आमच्या राजाला एक फार महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे आणि ते तुमच्याकडूनच होणार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हाला पाठवले आहे. ते दूत म्हणाले, माझे वडील शेतावर गेले आहेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील, तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन जा. मुलगा म्हणाला, असं होय, मग तुम्ही दोघेही चला. उद्यापर्यंत तुम्ही बंदरात आला तर ठीक, आमची नाव तिथे असेल. असे सांगून ते निघून गेले. वडील घरी आल्याबरोबर मुलाने राजाचा निरोप त्यांना कळवला. म्हणाला, बाबा, आज समुद्री राजाकडून दोघे तिघेजण आले होते. त्या राजाला आपल्याकडून काही काम करून घ्यायचे आहे. जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे. राजाचे चिन्ह वगैरे काही होते का त्यांच्याजवळ? शेतकऱ्याने विचारले. तसे काही त्याने आणले नाही. ते म्हणाले, आमची नाव बंदरात आहे. उद्या सकाळपर्यंत आला तर आम्ही घेऊन जाऊ. मुलगा म्हणाला, बंदरापर्यंत मी पायी जाऊ शकत नाही. जर ते अंतर कमी झाले तरच मी येऊ शकेल. असे म्हणून म्हातारा झोपला. मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. म्हणाला, समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले आहे, परंतु जोपर्यंत बंदरापर्यंतचे अंतर कमी होणार नाही तोपर्यंत बाबा येणार नाही. त्यावर बायको म्हणाली, एवढेच ना, मग त्यात काय एवढे मोठे? सारी वाट सरेपर्यंत गोष्ट सांगत राहा आपल्या वडिलांना. बायकोने सांगितले. बायकोचे म्हणणे त्याला पटले. दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला. वडिलांना उठवले. म्हणाला, बाबा, उठा लवकर. तुम्ही म्हणाला होतात ना, रस्ता कमी केला तर येईन म्हणून. चला, मी कमी करतो वाट. आणि दोघे बाप लेक निघाले बंदराकडे. वाटेत मुलगा बापाला सारखी गोष्ट सांगत चालला होता. शेवटी सूर्योदयाच्या सुमारास पोहोचले ते दोघे बंदरावर. तिथे ते तिघे राक्षसदूत आणि एक मोडकी नाव त्यांच्या दृष्टीस पडली. ती पाहून शेतकरी म्हणाला, ही कसली होडी? राक्षस एवढे दिसत आहे. आमच्या राजाजवळ जितक्या नाव आहेत त्यात ही जलद चालणारी आहे, म्हणून आम्ही ही होडी आणली आहे. ती काळी माणसे म्हणाली. ते दोघे बापलेक त्या नावेत जाऊन बसले आणि होडी चालू लागली. थोड्या वेळात ती होडी एका बेटाला लागली. त्या बेटावर कोठेही काहीही झाडपाला दृष्टीस पडत नव्हता. सर्व प्रदेश अगदी वृक्ष होता. तिथे उतरल्यावर त्या बापलेकांना कळाले की ते बेट राक्षसांचे आहे. त्या राक्षसदूतांनी दोघांना आपल्या राजासमोर आणून उभे केले. त्याला पाहताच दोघांचीही बोबडी वळल्यासारखीच झाली, कारण तो राजा आपल्या दूतांपेक्षा जास्त काळा आणि कुरूपही होता. तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशासाठी बोलावले? शेतकऱ्याने विचारले. काही विशेष नाही आमच्याकडे. एक फार मोठे भांडे आहे, त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणले आहे. आमच्या लोकांना काही ते जमत नाही. जर का तुमच्याकडून हे काम झाले नाही तर जिवंतपणे तुम्ही परत जाऊ शकणार नाही, राजाने सांगितले. अगोदर ते भांडे तरी पाहू द्या, मग पाहू काम कसे करायचे, शेतकरी म्हणाला. राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला. तिथे मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांडे ठेवले होते. शेतकऱ्याने ते भांडे दुरून पाहिले. नंतर राक्षसांना बाहेर पाठवून देऊन खोलीत आतून कडी लावून घेतली. मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूस हिंडून फिरून ते भांडे पाहिले आणि ते त्या शेतकऱ्याला ओळखीचे वाटले. तो मुलाला म्हणाला, तुला या हंड्याविषयी काही माहिती आहे का? हे अक्षय पात्र आहे. हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. सध्याचा जो राजा आहे ना, त्याचे पणजोबा यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असत. तोच हा हंडा या राक्षसांनी चोरून आणला आहे इथे. पण बाबा, आपण इथून सुटणार कसे? मुलाने विचारले. हे सर्व मी पाहतो, काढतो काहीतरी मार्ग शोधून. शेतकऱ्याने दार उघडले.
आणि राक्षसांना बोलावले. ते मोठ्या घाईने आले. त्यांनी विचारले, विस्तव घातला का? विस्तव घालायला काही लाकडे सरपण पाहिजे की नाही? याला आंब्याची, जांभळाची, चिंचेची, वडाची, पिंपळाची, लिंबाची आणि बाभळीची लाकडं अशी 9 तऱ्हेची लाकडे पाहिजेत. याशिवाय गारगोट्या, कापूस, वाळलेल्या काटक्या हे सर्व सामान आणून द्या, म्हणजे पेटवतो चूल. राक्षस शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेला व त्याला तो निरोप सांगितला. राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला, तुम्हाला माहीत नाही काय? आमच्या बेटावर साधे गवत सुद्धा उगत नाही. मग कुठून आणणार एवढी लाकडे? तरी पण आमच्या देशात आहेत ना. आपल्या 2 दूतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून. बरोबर आपल्या 2 मुलांना पाठवून द्या, नाही तर तिचा विश्वास बसणार नाही. शेतकरी म्हणाला, जोपर्यंत लाकडे येणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघे याच खोलीत बसून राहा. असे सांगून राक्षसांच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसवून ठेवून खोली बंद करून घेतली. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या 2 मुलांना नावाड्यांबरोबर शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले. तिथे पोहोचल्यावर राक्षसाची मुलगी शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाले, आम्ही राक्षस राजाचे मुलगे आहोत. तुझा सासरा व नवरा आमच्या देशात आहेत. त्यांनी जांभळाची, आंब्याची, चिंचेची, वडाची, पिंपळाची, बेलाची वगैरे लाकडे तुझ्याकडून मागवून आणाव्यास सांगितले आहेत. राक्षसाचे म्हणणे ऐकल्याबरोबर सुनेला कळाले की यात काहीतरी घोटाळा आहे. ती राक्षसपुत्रांना म्हणाली, तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहेत. तिथून काय काय ते घेऊन जा. असे सांगून तिने एका अंधार कोठडीकडे बोट दाखवले. दोघे राक्षसपुत्र आत शिरताच तिने बाहेरून दरवाजा बंद करून घेऊन कुलूप लावून घेतले. बाहेर उभ्या असलेल्या राक्षसदूतांना ती म्हणाली, तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत, परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही. आमच्या घरवाल्यांनी ती किल्ली दिली म्हणजे ते दार उघडेल. तोपर्यंत काही करणे शक्य नाही. जा, आपल्या राजाला जाऊन सांगा. राक्षसदूत होडी घेऊन आपल्या राजाकडे गेले व सुनबाईंनी सांगितल्याप्रमाणे सांगितले. राक्षस राजा कावरा बावरा झाला. त्याचे आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते. त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले. असे कसे? आम्ही काम करून बक्षीस घेऊन जाणार. आम्हाला घरी जायची काहीही घाई नाही, शेतकरी म्हणाला. राक्षस राजांनी त्यांना बक्षीस म्हणून 2 सोन्याच्या विटा दिल्या आणि एका नावेत बसून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितले. घरी आल्यावर त्यांनी राक्षसपुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले. कथा आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.